हॅलो फ्रेंड्स, मी पायल. हा जो आजचा मी हेअरकट केला आहे, हा लूक पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा हेअरकट कसा केला आहे ते मला नक्की सांगा. तुमच्याबरोबर बेबी हेअरकट शेअर करणार आहे. बेबी हेअरकटमध्ये जो सगळ्यात पॉप्युलर हेअरकट असतो तो असतो ॲपल कट किंवा ज्याला आपण राऊंड कट बोलतो तो कट. म्हणजे ज्या मुलांचे केस लहान असतात, ज्या मुलींचे केस, त्यांच्यासाठी आपण हा राऊंड हेअरकटच करतो. त्यामुळे हा हेअरकट करणं जेवढं आपल्याला सोपं दिसतं तेवढा तो सोपा नसतो. इथे मी सुरुवात केली आहे ती आहे सेक्शनिंगपासून. म्हणजे जे बाळाचे केस आहेत ते मी आधी सेक्शनिंग करून घेते आहे. आता काही जण हा हेअरकट टू सेक्शनमध्ये करतात, तर काही जण हा हेअरकट 4 सेक्शनमध्ये करतात. लास्ट टाईम मी जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये 2 सेक्शनिंगमध्ये हा हेअरकट दाखवला आहे आणि आज मी तुम्हाला 4 सेक्शनिंगमध्ये हा हेअरकट दाखवते आहे. सो मी सगळ्यात आधी वर्टिकल सेक्शन करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर इयर टू इयर सेक्शनिंग करून घेतली आहे. आणि त्यानंतर जे बॅक साईडचे हेअर्स आहेत ते मी छान प्रकारे असे विंचरून घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला किती इक्वल आहेत आणि किती कट करायचे आहेत याचा अंदाज येईल. त्यानंतर आपण कस्टमरला विचारायचं ते बाळाच्या आईला की किती हेअरकट आपल्याला करायचं आहे आणि त्या अकॉर्डिंग हेअरकट करायचा. आता इथे मी जास्त कमी खूप हेअरकट करते आहे, कारण मला बाळाची हाईट केसांची जास्त कमी करायची नव्हती. त्यामुळे मी इथे साधारणतः 1-1 इंचेस एवढंच कट केलं आहे. आणि कट करताना थोडासा पाठून असा राऊंड शेप घ्यायचा. कट करतानाच राऊंड शेपमध्ये कट करायचा, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, जेणेकरून ती वाढतात ना तेव्हा पण ती अशी छान राऊंडमध्येच वाढतात. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मी बॅक साईडून कसे हेअर कट करते आहे. केस कट करण्यासाठी आपल्याला ती छान प्रकारे चांगली विंचरून घ्यायची. त्याचप्रमाणे आपली कोमची होल्डिंग, सीझरची होल्डिंग हे सगळं मॅटर करतं एक हेअर कट करताना. त्यामुळे आपली त्याचीसुद्धा एक प्रॉपर प्रॅक्टिस असली पाहिजे, तेव्हाच आपण एक परफेक्ट हेअर कट करू शकतो. त्यानंतर जेव्हा आपण कानाकडून हेअर कट करतो तर मोस्ट ऑफ द हेअर कट हे कानाच्या वरूनच आपण करतो. म्हणजे बाळाची आई सांगत असते की कानाच्या वरूनच घ्या, जेणेकरून ते नंतर तर वाढतातच. त्यामुळे आता इथे पण मी कान असं धरून कानाच्या वरून हेअर कट केला आहे आणि त्यानंतर त्याच एक प्रॉपर गाईडलाईनने फ्रंट साईडचे हेअरकट पण करते आहे. आता फ्रंट साईडला मला छान असे बेबी हेअर्स टाईप असं ठेवायचं होतं, त्यामुळे मी फ्रंटमधून पण जास्त हेअरकट नाही केलं आहे. ज्याप्रमाणे मी बॅक साईडून जी गाईडलाईन घेतली आहे त्या गाईडलाईनला धरून मी फ्रंट साईडचा हेअरकटसुद्धा केला आहे. आणि हे जे बाळ आहे, क्यूट बाळ, हिने मला खूप छान प्रकारे रिस्पॉन्स दिला आहे हेअरकट करताना. ती खूप एन्जॉय करत होती, त्यामुळे मी व्यवस्थित हेअरकट केला आहे. आणि ही माझीच मुलगी आहे, त्यामुळे ती एकदम कम्फर्टेबल आहे हेअरकट करण्यामध्ये. तिला आता सवय झाली आहे. त्यानंतर इथे मी छान प्रकारे पावडर लावून घेते आहे. जास्त पावडर लावायचा, जेणेकरून ट्रिमरने जेव्हा आपण ती केस काढतो ना तेव्हा ती व्यवस्थित आणि पटकन निघतात. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी ट्रिमर थोडासा फिरवते आहे, कारण जर ट्रिमर आपण नाही फिरवला तर ती जी फिनिशिंग आपल्याला पाहिजे आहे ती फिनिशिंग येतच नाही. त्यामुळे आपल्याला ट्रिमर हा फिरवावाच लागतो, जरी मुलीचा हेअरकट असला तरी. फ्लास ड्राय करते आहे, थंड हवेने छान प्रकारे ती जी केस ड्राय करते आहे. केस ड्राय केली, छान प्रकारे विंचरली की ती छान सेट होतात आणि सेट झाली की छानच वाटतात. आणि लहान मुलांनाही त्याची मजा वाटते, त्यामुळे ते हेअरकट करायला देतात आपल्याला. त्यानंतर तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता. मी इथे छान प्रकारे बाळाची केस विंचरली आहेत, एकदम व्यवस्थित केस कट झाली आहेत. त्यानंतर हा जो डस्टिंग ब्रश आहे, हा ब्रश आपल्याकडे असलाच पाहिजे हेअरकट केल्यानंतर सगळे जे केस आहेत ते डस्ट ऑफ करण्यासाठी. इथे मी छान प्रकारे सर्व केस डस्ट ऑफ केली आहेत आणि अशा तऱ्हेने इथे मी हेअरकट केला आहे. अँड दिस इज द फायनल लुक. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम व्यवस्थित फिनिशिंगनी सगळीकडून प्रॉपर गाईडलाईन सेट करून मी व्यवस्थित असा हेअरकट केला आहे. तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघून असाच हेअरकट करू शकता, फक्त आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे.